नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स सारथी या चॅनलला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद. या चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यामध्ये अपलोड होणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय श्रेणी. या प्रकरणामध्ये आपण 4 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत: सिक्वेन्स, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि त्यावर आधारित काही वर्ड प्रॉब्लेम आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. हे प्रकरण अतिशय सोपं आहे, परीक्षेच्या दृष्टीने चांगले गुण मिळवून देणारं आहे. म्हणून या प्रकरणाचा थोडासा जरी अभ्यास असेल तरी आपल्याला पैकीचे पैकी मार्क सहज प्रकरणाद्वारे मिळतील अशी खात्री आपल्याला या प्रकरणाबाबत बाळगायला हरकत नाही. चला तर मग सुरुवात करूयात आपण प्रकरण क्रमांक 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणितीय श्रेणी. सुरुवातीला काही चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत: सूर्यफूल, झिनिया आणि शंख. या चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर निसर्गातील बऱ्याचशा बाबी या विशिष्ट नियमाने तयार झालेल्या असतात. या ठिकाणी सूर्यफुलातील बियांची जी रचना आहे ती विशिष्ट नियम वापरून या ठिकाणी त्यांची रचना तयार झालेली आपल्याला दिसते. झिनियाच्या फुलांच्या पाकळ्यांची जी रचना आहे तीही विशिष्ट नियमाने या ठिकाणी झालेली आहे. तर शंखाची रचना देखील विशिष्ट नियमानं तयार झालेली आहे. निसर्गातील विविध बाबी ज्या आहेत त्यांच्या पाठीमागे काहीतरी निश्चित असा एक नियम असतो. असाच नियम आपल्याला गणिताच्या बाबतीतही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण सिक्वेन्समध्ये हा जो नियम आहे तो नियम आपल्याला काही दिसतोय का तो आपण पाहणार आहोत. या चॅप्टरमधील फर्स्ट टॉपिक आपला असणार आहे तो म्हणजे सिक्वेन्स. काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. देर आर 3 कलेक्शन्स 1 3 2 4 1 2 3 4 अँड सो ऑन. सेकंड कलेक्शन इज 1 3 5 7 अँड सो ऑन. अँड थर्ड कलेक्शन इज 1 4 9 16 अँड सो ऑन. If we observe all these collections, then there is a definite rule between two consecutive terms. म्हणजे जर आपण या सर्व गटांचं, संख्यांच्या गटांचं, समूहांचं आपण निरीक्षण केलं तर त्यांच्यातील लगतच्या संख्यांमध्ये विशिष्ट असा नियम असतो. त्या नियमाच्या आधारे या गटातील पुढे येणारे संख्या आपण सहजसहजी सांगू शकतो. मग ज्या समूहामध्ये संख्यांच्या 2 लगतच्या पदांमध्ये काहीतरी विशिष्ट संबंध असतो अशा समूहांना, अशा गटाला आपण मराठीमध्ये क्रमिका तर इंग्रजीमध्ये सिक्वेन्स असं म्हणणार आहोत. इन ईच ऑफ द अबव अरेंजमेंट्स देर इज अ सम रिलेशनशिप बिटवीन एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. म्हणजे 2 लगतच्या संख्यांमध्ये काहीतरी विशिष्ट नियम असतो. जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर पहिल्या समूहातील प्रत्येक पुढचं पद हे 1 ने वाढत जात आहे. दिस इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. दुसऱ्या संख्येचा किंवा दुसऱ्या संख्यांच्या गटाचा विचार करता पुढील येणारी संख्या ही आधीच्या पदापेक्षा 2 ने जास्त आहे. तर तिसऱ्या गटाचं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येईल की यातील प्रत्येक संख्या ही नैसर्गिक संख्यांचा वर्ग आहे. मग या ठिकाणी विशिष्ट नियम लागू होतो म्हणून पुढील काही संख्या ज्या आहेत त्या संख्या आपण या ठिकाणी सांगू शकतो, पुढील काही पदं आपण सांगू शकतो. अशा क्रमवार रचनेला किंवा क्रमवार रचनेतील प्रत्येक पदाच्या क्रमाला अत्यंत महत्त्व असतं. या ठिकाणी सिक्वेन्स जी आहे त्याची डेफिनेशन आपल्याला करता येईल. अ सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन अ डेफिनेट रूल. म्हणजे क्रमिका म्हणजे संख्यांचा असा गट की ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने त्यातील संख्यांची मांडणी केलेली असते. अशा संख्या समूहाला मराठीमध्ये क्रमिका तर इंग्रजीमध्ये सिक्वेन्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्सचा एक प्रकार अभ्यासायचा आहे तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सिक्वेन्समधील प्रत्येक टर्म जी आहे ती T1, T2, T3 अँड सो ऑन Tn या अक्षरांनी दर्शवली जाते. क्रमिका ह्या अनंतापर्यंत पोहोचत असतात. त्यातील पदे ही अनंत असतात. आता
यातील क्रमिका जी आहे ती क्रमिका दर्शवण्यासाठी महिरपी कंसामध्ये TN असं लिहिलं जातं. या क्रमिकांमधील एक प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन, जो अतिशय सोपा आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन यासाठी काही सिक्वेन्स, काही क्रमिका आपण या ठिकाणी त्यांचं निरीक्षण करणार आहोत. पहिली आहे 100, 70, 40, 10 अनंतापर्यंत. सेकंड वन इज 2, 5, 8, 11 अँड सो ऑन. थर्ड वन इज 4, 4, 4 अँड सो ऑन. या तीनही क्रमिकांचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक क्रमिकांच्या लगतच्या पदांमधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी आपल्याला स्थिर दिसतो आहे. इन ईच सिक्वेन्स अबव एव्हरी टर्म इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर इन द प्रिव्हियस टर्म. म्हणजे या प्रत्येक क्रमिकेमध्ये पुढील पद मिळवण्यासाठी आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवल्यानंतर पुढचं पद प्राप्त होतं. पहिल्या क्रमिकेचा विचार करता पहिल्या पदामध्ये ऋण 30 मिळवले असता दुसरं पद मिळेल 70. या पदामध्ये 70 या पदामध्ये म्हणजे दुसऱ्या पदामध्ये ऋण 30 मिळवले असता पुढील पद मिळतं 40. 40 या पदामध्ये ऋण 30 मिळवले असता पुढील पद मिळतं 10. 10 या पदामध्ये ऋण 30 मिळवल्यानंतर पुढील पद मिळणार आहे ऋण 20. याप्रमाणे आपण क्रमिकेतील पुढील पद सांगू शकतो. दुसऱ्या क्रमिकेमध्ये पहिल्या किंवा आधीच्या पदामध्ये 3 मिळवल्यास पुढचं पद आपल्याला मिळते. तर तिसऱ्या क्रमिकेमध्ये आधीच्या पदामध्ये 0 मिळवल्यानंतर पुढील पद आपल्याला मिळते. म्हणजेच इन ईच सिक्वेन्स अबव एव्हरी टर्म इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर नंबर इन द प्रिव्हियस टर्म. म्हणजे आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पुढील पद प्राप्त होतं. अशा ज्या क्रमिका आहेत किंवा तो जो फरक आपण त्या दोन लगतच्या पदांमध्ये ॲड करतो किंवा पुढील पद मिळवण्यासाठी ॲड करतो त्याला मराठीमध्ये साधारण फरक आणि इंग्रजीमध्ये कॉमन डिफरन्स असं म्हटलं जातं. तो जर प्रत्येक पदांमधला स्थिर असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्या क्रमिकेला आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणायचं आहे. इफ द डिफरन्स डी between two consecutive terms is constant, then the sequence is called arithmetic progression. म्हणजे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे पडताळायचं असेल तर आपल्याला लगतच्या पदांमधला फरक प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे का. या ठिकाणी जर आपण फरक पाहिला तर तो ऋण 30 आहे, तो प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे. या ठिकाणी धन 3 हा साधारण फरक आहे, तर या ठिकाणी 0 हा साधारण फरक आहे. या तीनही क्रमिकांमध्ये हा कॉमन डिफरन्स किंवा साधारण फरक हा प्रत्येक वेळी स्थिर असल्याने या तीनही क्रमिकांना आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणता येईल. यावर आधारित काही उदाहरणे आपण पुढे पाहणार आहोतच. अरिथमेटिक प्रोग्रेशनची जी पहिली टर्म आहे त्या पहिल्या टर्मला आपण ए किंवा T1 या दोन अक्षरांनी आपण दर्शवू शकतो आणि कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक जो आहे त्या साधारण फरकाला आपण D या अक्षराने दर्शवणार आहोत. पहिलं पद T1 जर समजा A असेल आणि साधारण फरक D असेल, म्हणजे पहिलं पद समजा या ठिकाणी दिसतंय, आपण एक एक्झाम्पल म्हणून दुसरी क्रमिका आपण पाहूयात. व्हॅल्यू ऑफ A दॅट मीन्स फर्स्ट टर्म इज 2 अँड कॉमन डिफरन्स इज D. जेव्हा आपल्याला दुसरं पद मिळवायचं आहे तेव्हा A या पहिल्या पदामध्ये D हा एकदा मिळवावा लागेल. म्हणजे दुसऱ्या पदाचं सूत्र तयार होईल T2 is equal to A plus D. That means T2 is equal to A plus D. जर तिसरं पद मिळवायचं असेल तर पहिल्या पदामध्ये साधारण फरक म्हणजे D हा 2 वेळा मिळवावा लागेल. म्हणजे सूत्र तयार होईल फॉर्म्युला फॉर टर्म 3 इज A plus 2D. चौथं पद मिळवायचं असेल तर पहिलं पद फर्स्ट टर्म A याच्यामध्ये आपल्याला D हा साधारण फरक 3 वेळा मिळवावा लागेल. दॅट मीन्स फोर्थ टर्म इज इक्वल टू A plus 3D. या रीतीने आपण अनंतापर्यंत एखाद्या अंकगणिती श्रेणीचं जेव्हा आपल्याला प्रथम पद आणि साधारण फरक कॉमन डिफरन्स माहीत असतो
त्यावेळी आपल्याला ती अंकगणिती श्रेणी सहजासहजी शोधता येऊ शकते. यावर आधारित काही उदाहरणे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये अभ्यासणार आहोतच. आपण सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 3.1 ला. फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP, दॅट मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे खालीलपैकी कोणत्या क्रमिका या अंकगणिती श्रेणी आहेत त्या ओळखा. पहिलं उदाहरण आहे 2 4 6 8. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला परीक्षेला येऊ शकते. यामध्ये एखादी क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे पडताळायचं असेल तर दोन लगतच्या पदांमधला फरक, कॉमन डिफरन्स, हा प्रत्येक वेळी स्थिर असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण या पदांना T1 T2 T3 T4 या अक्षरांनी दर्शवून घेऊयात. पहिली पायरी असेल T1 इज इक्वल टू 2, दॅट मीन्स फर्स्ट टर्म, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8. आता या पदांवरून आपण प्रत्येक दोन लगतच्या पदांमधला साधारण फरक, कॉमन डिफरन्स आपण शोधून घेऊयात. फर्स्ट D इज इक्वल टू T2 मायनस T1. साधारण फरक शोधताना एक काळजी घ्यायची आहे, पुढच्या पदातून नेहमी मागचं पद वजा करायचं आहे. T2 मायनस T1 दॅट मीन्स 4 मायनस 2, कॉमन डिफरन्स इज 2. पण हा साधारण फरक फक्त एकदा शोधून चालणार नाही, कारण आपल्याला ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही पडताळायचं आहे. त्यासाठी हा साधारण फरक प्रत्येक वेळी स्थिर आहे किंवा नाही हे पडताळावं लागेल. त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा, किमान 3 किंवा 4 वेळा आपल्याला साधारण फरक शोधावा लागेल. दुसरा D इज इक्वल टू T3 minus T2, that means 6 minus 4, again the common difference is 2. Next D is equal to T4 minus T3, that means 8 minus 6 is equal to 2. If we observe these three equations, we can see common difference is constant every time. म्हणजे या ठिकाणी साधारण फरक जो आहे तो साधारण फरक प्रत्येक ठिकाणी स्थिर दिसतो आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल हिअर कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 2 विच इज कॉन्स्टंट, देअरफॉर अबव सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच वरील क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अतिशय सोपं असं उदाहरण. आणखी एक उदाहरण आपण पाहूयात. इफ sequence is 0, -4, -8, -12 and so on, then T1 is equal to 0, T2 is equal to -4, T3 is equal to -8, T4 is equal to -12 and so on. Now common difference D is equal to T2 minus T1, that means -4 minus 0, answer is -4. Next D is equal to T3 minus T2, which is equal to -8 minus -4. Here negative becomes positive, that means -8 plus 4, and signs of these two numbers are different, therefore answer is -4. Another common difference D is equal to T4 minus T3, that means -12 minus -8 is equal to -12, negative positive 8, and again the answer is -4. Here also common difference D is equal to -4, which is constant, that means this given sequence is an AP. Now third example, 0.3, 0.33, 0.333 and so on. Here T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333 and so on. Now common difference D is equal to T2 minus T1, that means 0.33 minus 0.3, answer is 0.03. That means common difference is 0.03 between first two terms. Now D is equal to T3 minus T2, that means 0.333 minus 0.33, here answer is 0.003. If we observe these two equations, common difference is not constant. म्हणजे या ठिकाणी साधारण फरक हा स्थिर नाही. Here common difference is not a constant, that means given sequence is not an AP. म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. ती क्रमिका आहे, त्यांच्या दोन लगतच्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे, परंतु त्या दोन लगतच्या पदांमधला
फरक जो आहे तो फरक प्रत्येक वेळी स्थिर येत नाही, म्हणून ती क्रमिका आहे, मात्र अंकगणिती श्रेणी नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 3, 3 plus square root 2, 3 plus 2 square root 2, 3 plus 3 square root 2. This is a sequence. Now, T1 is equal to 3, T2 is equal to 3 plus square root 2, T3 is equal to 3 plus 2 square root 2, T4 is equal to 3 plus 3 square root 2. Now, common difference D is equal to T2 minus T1. That means 3 plus square root 2 minus 3. 3. These two numbers have different signs. That means they get cancel and answer is square root 2. म्हणजे 3 आणि 3 ला चिन्ह भिन्न असल्यामुळे ते कॅन्सल होतील आणि उत्तर मिळणार आहे वर्गमूळ 2. नेक्स्ट, D is equal to T3 minus T2. That means T3 is 3 plus 2 square root 2 minus T2 is 3 plus square root 2. आता या ठिकाणी आपण कंस सोडून घेऊयात. पहिल्या कंसाच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे या कंसातील पदांची चिन्ह बदलणार नाहीत, मात्र दुसऱ्या कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साइन असल्यामुळे या ठिकाणी दोनही पदांची चिन्ह जे आहेत पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह होतील. दॅट मीन्स नेक्स्ट स्टेप इज 3 plus 2 square root 2 मायनस निगेटिव्ह स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू, हे 3 कॅन्सल होतील चिन्ह भिन्न असल्यामुळे, आणि 2 square root 2 मायनस स्क्वेअर रूट 2 या दोघांची वजाबाकी होऊन आपल्याला उत्तर मिळणार आहे स्क्वेअर रूट 2. Similarly, D is equal to T4 minus T3. That means 3 plus 3 square root 2 minus 3 plus 2 square root 2. या ठिकाणी आपण कंस सोडून घेऊयात. कंस सोडल्यानंतर दुसऱ्या कंसातील पदांची चिन्ह बदलतील, 3 कॅन्सल होतील. 3 square root 2 minus 2 square root 2. That means answer is square root 2. या तीनही ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर साधारण फरक हा स्क्वेअर रूट 2 असल्याचं आपल्याला दिसून येत आहे, जो कॉन्स्टंट स्थिर आहे. दॅट मीन्स हियर कॉमन डिफरन्स D is constant. Therefore we can say given sequence is an AP. म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर 5 नंबरचं उदाहरण आपण पाहूयात. सिक्वेन्स इज 2, 5/2, 3, 7/3 अँड सो ऑन. आता या ठिकाणी T1 आहे 2, T2 आहे 5/2, T3 आहे 3, T4 आहे 7/3. नाव कॉमन डिफरन्स D is equal to T2 minus T1. That means 5/2 minus 2. या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूयात. 5 1 5 वजा 2 2 4 छेद 2, म्हणजे 5 आणि 4 यांची वजाबाकी 1 छेदामध्ये 2. म्हणजे कॉमन डिफरन्स पहिल्या दोन पदांमधला साधारण फरक जो आहे किंवा फरक जो आहे तो मिळाला 1/2. नेक्स्ट, D is equal to T3 minus T2 is equal to T3 is 3 minus 5/2 is the T2. याही ठिकाणी आपण तिरकस गुणाकार केला तर 3 2 6 वजा 5 1 5 छेद 2, 6 वजा 5 या दोघांची वजाबाकी 1/2. याही ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या पदामधील फरक जो आहे तो 1/2 मिळाला. अगेन D is equal to T3 minus T4 is equal to T4 minus T3 is equal to T4 आहे 7/3 minus T3 is 3. या ठिकाणी तिरकस गुणाकार केला तर 7 1 7 वजा 3 3 9 छेद 3 या दोघांची वजाबाकी निगेटिव्ह 2 असेल अपॉन 3. आता या तीनही ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर कॉमन डिफरन्स पहिल्या 3 पदांमध्ये सेम दिसतोय, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये तो कॉन्स्टंट राहिलेला नाही. दॅट मीन्स हियर कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. देअरफॉर वी कॅन से दॅट गिव्हन सिक्वेन्स इज नॉट अन AP. म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही आहे. Now, second question. Write an AP whose first term A and common difference D is given. म्हणजे ज्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद A आणि साधारण फरक D दिलेला असेल ती अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहायची आहे. ही उदाहरणं अतिशय सोपी 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. फर्स्ट एक्झाम्पल, A that means first term is equal to 10 and common difference D is 5. T1 is equal to, now formula for T1 is equal to A, that means value of A is 10. What is the formula for T2? जेव्हा आपल्याला प्रथम पद आणि साधारण फरक D माहिती असतो तेव्हा T2 म्हणजे दुसरं पद शोधण्यासाठी आपल्याला पहिल्या पदामध्ये साधारण फरक एकदा मिळवावा लागतो. म्हणजे द्वितीय पदाचा
सूत्र तयार होतं T2 बरोबर A अधिक D. दॅट मीन्स T2 इज इक्वल टू A प्लस D. व्हॅल्यू ऑफ A इज 10 प्लस कॉमन डिफरन्स D इज 5 इज इक्वल टू 15. फॉर्म्युला फॉर T3 इज A प्लस 2D. म्हणजे तिसरं पद मिळवण्यासाठी पहिल्या पदामध्ये साधारण फरक आता आपल्याला दोनदा मिळवावा लागेल. म्हणजेच T3 इज इक्वल टू, या ठिकाणी T3 हवा आहे, T3 इज इक्वल टू, आपण ते लगेच करेक्शन या ठिकाणी करून घेऊयात. T3 इज इक्वल टू A प्लस 2D. A प्लस 2D दॅट मीन्स 10 प्लस 2 इंटू 5 दॅट मीन्स या दोघांचा गुणाकार 10 असेल आणि त्यामध्ये 10 मिळवले की आन्सर आपल्याला मिळणार आहे 20. या रीतीने T4 चा फॉर्म्युला तयार होईल. T4 इज इक्वल टू A प्लस 3D आणि ते आपल्याला मिळणार आहे 25. म्हणजे या ठिकाणी अँड AP म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी असणार आहे. अँड AP इज 10, 15, 20 अँड सो ऑन. अतिशय सोपं उदाहरण. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल. इफ A इज इक्वल टू 6 अँड D इज इक्वल टू -3. म्हणजे प्रथम पद 6 आणि द्वितीय पद कॉमन डिफरन्स साधारण फरक इज -3. दॅट मीन्स फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A विच इज इक्वल टू 6. फॉर्म्युला फॉर T2 इज इक्वल टू A प्लस D. T2 इज इक्वल टू A प्लस D दॅट मीन्स 6 प्लस -3. या ठिकाणी आपल्याला हा कंस काढून टाकावा लागेल. कंसाच्या बाहेर धनचिन्ह असल्यामुळे आतील पदात चिन्ह बदलणार नाही. दॅट मीन्स 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. थर्ड टर्म T3 is equal to A plus 2D which is equal to 6 plus 2 into -3. That means 6 and product of positive 2 and -3 is -6. That means 6 minus 6 which is equal to 0. या दोघांची वजाबाकी 0 असेल. Then T4 is equal to A plus 3D which is equal to 6 plus 3 into -3. बरोबर 6 या दोघांचा गुणाकार ऋण 9 असेल. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होऊन उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 9चं मायनस साइन या ठिकाणी येईल. शक्यतो या उदाहरणांमध्ये 4 वेगवेगळी पदं, पहिली 4 पदं आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहिलं पद मिळालं 6, दुसरं पद 3, तिसरं पद 0, चौथं पद ऋण 3. या रीतीने आपल्याला पुढे जाता येईल. दॅट मीन्स अँड AP इज 6, 3, 0, -3 and so on. Next example. If A is equal to -7 and D is equal to 1/2. That means T1 is equal to A which is equal to -7. त्यानंतर दुसऱ्या पदाचा फॉर्म्युला आहे T2 is equal to A plus D. T2 is equal to A plus D that means -7 plus 1/2. याची किंमत ही ऋण 7, साधारण फरक D हा 1/2, तिरकस गुणाकार आपण करूयात. ऋण 7 गुणिले 2 म्हणजे ऋण 14 अधिक 1 1 1 छेदस्थानी 2 या दोघांची वजाबाकी ऋण 13/2. त्यानंतर T3 इज इक्वल टू A प्लस 2D दॅट मीन्स -7 प्लस 2 इंटू 1/2. या ठिकाणी 2 2 कॅन्सल होतील. बरोबर आपल्याला मिळतील ऋण 7 आणि या ठिकाणी 1 हे उत्तर आपल्याला मिळेल कारण 2 2 कॅन्सल होईल. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांचं वजाबाकी होऊन उत्तर आपल्याला मिळणार आहे -6. दॅट मीन्स AP इज -7, -13/2 and -6. Now, next example. A is equal to -1.25 and D is equal to 3. म्हणजे प्रथम पद असणार आहे ऋण 1.25 आणि साधारण फरक असणार आहे 3. प्रथम पद T1 is equal to A that means -1.25. T2 is equal to A plus D that means -1.25 plus 3. या दोघांची चिन्हे भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होईल आणि वजाबाकीला उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 3चं चिन्ह पॉझिटिव्ह येईल. आन्सर इज 1.75. T3 is equal to A plus 2D that means value of A is -1.25 plus 2 into 3 that means -1.25 plus या दोघांचा प्रोडक्ट हा 6 असेल. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी आणि ते वजाबाकी असेल 4.75. दॅट मीन्स अँड AP इज -1.25,
1.75, 4.75 अँड सो ऑन. ही उदाहरणं आहेत की नाही सोपी? या प्रकारे आपल्याला उदाहरणे स्वतः तयार करता येतील आणि त्याचा सराव करता येणं शक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द AP. म्हणजे खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी आपल्याला प्रथम पद शोधायचं आहे, जे दिलेलं असणारच आहे, आणि साधारण फरक शोधायचा आहे. अँड an AP is 5, 1, -3, -7 अँड सो ऑन. विद्यार्थी मित्रांनो, this sequence is an AP. It is already given. म्हणजे ही क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहेच, म्हणून साधारण फरक हा 2 ते 3 वेळा शोधण्याची किंवा 3 ते 4 वेळा शोधण्याची आवश्यकता नाही, तो आपण फक्त एकदा शोधणार आहोत. व्हॉट इज द फर्स्ट टर्म ऑफ दिस AP? पहिलं पद कोणतं आहे? तर पहिलं पद आहे 5. हा फुकटचा आपल्याला गुण मिळणार आहे या ठिकाणी, कारण ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. दॅट मीन्स फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 5. कॉमन डिफरन्स, फॉर्म्युला फॉर कॉमन डिफरन्स इज T2 minus T1 और T3 minus T2 और T4 minus T3. म्हणजे पुढच्या पदातून मागचं पद आपण वजा करतोय. या ठिकाणी आपण एकदा शोधणार आहोत, म्हणून T2 minus T1 हा फॉर्म्युला वापरणार आहोत. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 minus T1, दॅट मीन्स 1 minus 5, which is answer is -4. That means common difference is -4. सिंपल एका मार्काचं हे एक्झाम्पल असेल. सेकंड एक्झाम्पल, 0.6, 0.9, 1.2, 1.5 अँड सो ऑन. फर्स्ट टर्म A is 0.6. Common difference D is equal to T2 minus T1, that means 0.9 minus 0.6, answer is 0.3. Next example, 127, 135, 143, 151 and so on. First term is 127, that means value of A is 127. Common difference D is equal to T2 minus T1, that means 135 minus 127, and common difference is 8. Next, 1/4, 3/4, 5/4, 7/4 and so on. Which one is the first term? Correct. First term A is 1/4. Common difference D is equal to T2 minus T1, that means 3/4 minus 1/4. Here denominator are same, therefore we can write 3 minus 1/4, that means 2/4, which is equal to 1/2. म्हणजे या अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक आहे 1/2. ही अतिशय सोपी उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.1 हा संपलेला आहे. होता की नाही सोपा? या उदाहरणांचा घरी सराव करा, स्वतः काही उदाहरणे तयार करा आणि त्याचा सराव स्वतः घरी तयार करा. या उदाहरणांमध्ये किंवा या टॉपिकमध्ये काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि विनंती आहे सगळ्यांनी चॅनल हा सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढा प्रतिसाद चांगला द्याल तेवढा आमचाही उत्साह वाढणार आहे. देअरफॉर प्लीज लाईक, share and subscribe the channel. Thank you.